गोष्ट लक्षात ठेवा, जर शून्यातून जर उभं राहायचं असेल ना पोरांनो, स्ट्रगल करावं लागेल. ती डार्क रिॲलिटी लाईफची बरं का. तुझी वाली युनिक शेती दाखवतो ना लोकांना. बरोबर तो मोबाईल घ्याला, हो भाऊ चक्कू तो मोबाईल घेतला तरी हो. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आताच काय सीन झालं माहिती का, तिथे एक कपावाला येईल बरं का. तो काय करतोय, मोबाईल घेतो आणि कप देतो. मग मी नाही ना तेव्हा तिरतो हातात मोबाईल जस्ट इडून गेली मला, तेव्हा नाही लक्षात राहिलं मागून तो मोबाईल आहे ना, त्या मोबाईल मधलं सगळं काढून गेले. मग तो वरचा कोकड आहे आणि ती चालली त्याच्याकडे घेऊन. त्या डोक्यात फरक पडला का त्या मोबाईल घ्यायला. बरोबर तो मोबाईल घ्याला, हो भाऊ चक्कू तो मोबाईल घेतला तरी हो. डायरेक्ट घेऊन टाकला का, वाटत सुद्धा नव्हतं तो मोबाईल घेईल म्हणून मला, कारण त्यात काहीच नाही, सगळं काढून घेईल. 4-6 कप दिले, 6 ना. मग बघितली अगं मला विशेष ऑर्डर राहील डायरेक्ट, मला विशेष ऑर्डर राहील डायरेक्ट, तिने घेतले म्हणून. पाणी काढेल, पाणी नाही या उसाव चालू आहे त्यांच्याकडच्या बाबा पाणी काढे. मम्मीचं जास्त पोरांनो जेवण झालंय, तिकडं भांडी घेऊन चालली. आई इकडे आहे, आईचं पण जास्त जेवण झालं. आता 11 वाजले, फायनली मम्मीचं घरातलं काम आवरलंय. 11 वाजता त्यांचे जेवण झाले. आता माहित नाही काय सीन राहतो यांच्या वेळ झाले. आई आता आपण जेवण करू, पाहू नंतर काय सीन राहतो. आणि हा ते जे कप होते ना पोरांनो, ते फायनली त्यानं परत 3 दिले. तो इकडे आला होता ना, तर तो घरापाशी थांबला होता, त्यानं वरतून 3 दिले. मग म्हणजे 8 कप आहे, त्याने 6 दिले होते, 3 दिले. ठीक आहे, राहत्या पोरांना काही. चला जेवण करू, नंतर मी वाजले 12. पोरांना जेवण करून मी आलो होतो वावरामध्ये. आपल्याला जे पाणी आहे ना, ते या बाबाकडे चालू आहे. ते खोलावं लागेल वाटतं. अहो ते थोडं कॉक फिरवायला घरी पाणी प्यायला काढायचं होतं, पण तुम्ही बंद करून टाकलं ना मागून. हा टाकीन ड्रम भरायचा आहे. हा बस झालं, चला घरी पाणी आलं असतं. टाकी आणि ड्रम भरायचा होता ना, आणि पाणी यांच्याकडे चालू आहे आपल्याला, पण तो ऊस भरायचा आहे. हा 2-3दा गेली होती लाईट. लाईट किती एवढं निम्म्यापर्यंत आलं का ते ना भरणं उन्हाचे ना, भरणं लय तांबे राहिले. ते वावर आहे ना भ्यागड होते, त्या भ्यागांनी पाणी पळत. आपल्याला पण तो ऊस भरायचा आहे. थोडं आपण ऑलरेडी भरलो, आता सुरू भरायचं इन्स्टॉल झालं का आपणच वाळवणार आहे पोरांना. तुझी वाली युनिक शेती दाखवतो ना लोकांना. पण आता वाजलाय 1 आणि मी ना 12 वाजता मोटर चालू करून आलो होतो. मम्मीनं घरामधलं पाणी भरलं. फायनली मम्मीनं परत एक वावर तयार केलाय. एक पाठीमाग केलं, एक पुढे केलं. नाही नाही, आईचं डोकं होतं पोरांना, मम्मीच नाही. मम्मीच फक्त पाठीमागं होतं. बंद केलं का? हा परत बंद केलं, परत बंद केलं. 2दा बंद केलं होतं, 2दा परत चालू केलं. नाही चालेल चालेल. ते पाणी सगळं खाली निघालं. इथं गोराने लावायचे ते नाही, त्या दिवशी बी आणलं होतं पोरांना. मम्मी घरात गेली वाटतं. बस मम्मीने पालक टाकला ना, तो पालक आता हलवून देऊ राहिली वल्ल करून, आणि मग लगेच 500-150 डायरेक्ट पालक निघणार एवढ्या याच्यामध्ये पोरांना. आता मम्मीचं मोठं नियोजन. वाजले 5 पोरांनो, मी जस्ट गावामध्ये जायलो होतो 2 वाजता, घरी आलो 5 वाजता. काय काम होतं ते जाऊ दे म्हणत आहे. मम्मी चालू इड दुपारी जे वल्ल केलं होतं त्यामध्ये. आता मम्मी फायनली गोरायला लावून राहिली. आईचा पत्ता नाही पोरांना, कुठं जायले काही. पालक लावला, आता गोरांना लावून राहिली मम्मी. मी चाललोय बरं का. फायनली पोरांनो एक डार्क रिॲलिटी आहे, मी सांगून देऊ राहिलो. पुढचे 15 दिवस आपण आपल्यावाल्या व्लॉगिंगमध्ये इनकन्सिस्टंट राहणार आहे, कारण की मी चाललोय. का बरं म्हणजे, हा पण मग आपली गाडी राहील, आपली गाडी राहील. मग गाडी नाही ती टेबल शीट त्यातलं एक जण याच्यावर राहिला. तेच म्हणत होते. एक दिवस आपल्याला टाकायचे, एक दिवस ते टाकते. पण हा आम्ही जाणार आहे, त्याच्यामुळं अधूनमधून येत जाईल. विषय कसा उरायला माहिती पोरांनो, जेवढे दिवस झाले आज जवळजवळ
आ का बरं मग जाईल ना त्याला काय मग ते काय कुठं थोडी घेऊन जाणार नाही पण ते म्हणतो ते पोरांनो आपल्याला एक लय मोठा सीन वर आले इथं आता आपण बरोबर आपल्या जवळजवळ व्लॉगिंग मध्ये आपल्या जवळजवळ 4 5 5 5 6 महिने होत आले बरोबर. सुरुवातीला कसं होतं का लोक जोडले गेले नव्हते लोक पाहत नव्हते पोरांना आणि सुरुवातीला मला पण बनवता येत नव्हतं एवढे खास म्हणजे नाही का असे नव्हते बनवते जे मी बोलतोय असं ब्लॉग बनवत होतो बरं का सुरुवातीला नवीन नवीन तेव्हा लोक जोडले नव्हते लोक पाहत पण नव्हते. आता तुम्ही पाहू राहिले लोकांना इंटरेस्ट आला माझी बनवण्याची स्किल्स पण मी डेव्हलप केली त्याच्यामुळे तुम्हाला पण इंटरेस्ट आला आणि मोजून 15 दिवसात आपल्याला गॅप जाणार आहे एक तर फायदा होईल नाही तर नुकसान होईल. आणि आज जे मी जाणार आहे ते काय साईड जाणार आहे ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. फायनली आपण काहीतरी अपग्रेड करू पण हा काहीतरी करू आपण हाय मावल काहीतरी नियोजन आहे पाहू जमलं ते गाडी गाडी देणार आहे मेन म्हणजे तिने पल्सर आहे पोरं ना आपल्या तिच्यावरती मी उडून गावात जाईल आणि गावातून मग तिकडे जाईल गावातून ते पोरे राहील ते पोरे फायनली 15 दिवस गॅप 15 दिवस गॅप नाही जाणार मोजून मोजून आहे ना मी मध्ये मध्ये टाकीत राहील 3 4 दिवसामध्ये टाकीत राहील पोरांना सोडायचं नाही बरोबर की नाही. आज आज एवढे लोक मला या मिनिटाला पाहू राहिले सोपी गोष्ट नाही बरोबर की नाही. मला प्रत्येक म्हणजे नाही का दररोज नवीन 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 कालच्या व्हिडिओवरती आपल्याला सांगायला राहिले जस्ट पोरांना इथं उभं होतं ना उभं राहता आमचं डिस्कशन झालं फायनली मी जाणार आहे वाईट या गोष्टीच वाटलं पोरांना मला बाकी काही नाही. आता सुद्धा आपल्याला व्हिडिओ ट्रेंडिंगला चालू पोरांना डायरेक्ट ट्रेंडिंगला चालत डायरेक्ट अशीच रिफ्रेश केली ना डायरेक्ट समजलं ना काय म्हणायचं मी ते नाही म्हणत का ट्रेंडिंग पेजवरती शो करते डायरेक्ट पण मग हा चालू आहे पण फुल ना फुलाची पाकळी काहीतरी आहे त्याशिवाय मी हे करतो नाही तर एवढ्या दिवसात मी सोडून दिला असतं बरोबर करू आपण कोणती गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा जर शून्यातून जर उभं राहायचं असेल ना पोरांना स्ट्रगल करावं लागेल ही डार्क रिॲलिटी लाईफची बरं का. आता सुरुवात आपण करेल होती त्याच्यावर पाहू आता कोडावरती जातो नक्की सबस्क्राईब करून टाका. आता वाजले 6:30 मम्मीचं जे ते काम होतं पोरांनो ते फायनली झालं होतं भरपूर आपण ग्रो केलं होतं पण मध्येच आता एक स्टॉप द्यावा लागेल जिथून आपण माहीत नाही म्हणजे ग्रो करीत झालो आता परत खेळले असं हे नकोय व्हायला मेन म्हणजे एकदा जर कन्सिस्टंटली जर ब्लॉग बनत राहिलं ना पोरांनो तर ग्रो होण्याचे चान्सेस जास्त राहते. एकदा करायचं तर पूर्ण करायचं नाही तर करायचंच नाही असं राहतं पोरांनी ब्लॉगिंग मध्ये कसं लाईफस्टाईल ब्लॉग आहे ना डेली लोकांना कॉन्टेंट काय राहतो असा सीन राहतो आणि आपल्याला डेली ते बनवता आले पाहिजे बरोबर असे गॅप नाही चालत मग ते ऑडियन्स पांगती नाही पोरांना. एक ब्लॉग बनवणार थोडी मी एकटाच थोडी पुन्हा प्रत्येकाच्या बनवण्यामध्ये फरक राहतो. या ब्लॉगला मी इथं जॉईन करतो व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा हा चॅनलवरती जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून टाका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.